तर मित्रांनो, महायुतीमधील जागावाटपाचा विषय अद्याप मार्गी लागलेला नाहीये. तर मुंबईतील 2 मतदारसंघांसह ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यावरून महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच हा सुरू आहे. तर नाशिकच्या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत दावे प्रतिदावे हे सुरू आहे. तर बाकीच्या जागांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच हा पाहायला मिळतोय. तर मग अशात यात शिंदेंचा गेम केला जातोय का आणि शिंदेंना काय काय गमावं हे लागणार आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. खरं तर नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादीने जोर लावलेला आहे. तर अजित पवारांना इथून छगन भुजबळांना उमेदवारी द्यायची. तर नाशिकमध्ये शिंदेंचे शिवसेनेचे खासदार आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकची जागा सोडण्यास तयार नाही आहेत. तर छत्रपती संभाजीनगरचा पुढील खासदार भाजपचा असेल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर सभेत हे सांगितलं होतं. तर मग यानंतरून शिंदेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेत इथून शिवसेनेचाच उमेदवार रिंगणात असेल असे म्हटलेले. त्यामुळे येथील तिढा हा कायमच आहे. त्या व्यतिरिक्त शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यावर सुद्धा भाजपने दावा केलेला आहे. तर आता भाजपने ठाण्यावरचा दावा काही प्रमाणात सोडलेला आहे, परंतु भाजप रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी आग्रही आहे. तर इथून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना तिकीट देण्यास भाजप उत्सुक आहे. खरं तर ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे पक्षफुटीनंतर ठाकरेंसोबत कायम आहे. त्यांना ठाकरेंकडून उमेदवारी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळेच बालेकिल्ल्यात भगवा फडकवण्यासाठी शिंदे प्रयत्नशील आहे. त्या व्यतिरिक्त पालघरची जागा ही भाजपकडे जाईल, ज्यात खरं तर मागील निवडणुकीत पाहिलं तर ही जागा राजेंद्र गावित यांनी सेनेच्या तिकिटावर ही लढवली होती. तर निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमधून सेनेत प्रवेश केला होता. तर आता ते भाजपमध्ये जातील आणि कमळावर लढतील. त्यामुळे सेनेची एक जागा कमी होईल. त्यामुळे ठाणे पट्ट्यात सेनेचा एक खासदार हा कमी होणार आहे. तर खरं तर शिवसेना युतीत मुंबईत 3 जागा लढवते, ज्यात मागील लोकसभा निवडणुकीत सेनेने 3 जागा जिंकल्या होत्या. तर यापैकी 2 खासदार शिंदेंसोबत आहे. तर यातील एका उमेदवाराला शिंदेंनी पुन्हा तिकीट दिलेले. तर दक्षिण मध्य मुंबईतून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना तिकीट देण्यात आलेले. तर ठाकरेंच्या ताब्यात पाहिलं तर असलेल्या दक्षिण मुंबईवर शिंदेंनी दावा केलेला आहे, पण ही जागा सेनेला सोडण्यास भाजप तयार नाहीये. त्यामुळेच मुंबईत कमी जागा लढल्यास त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसू शकतात, अशी भीती आता शिंदे सेनेला आहे. आणि याच कारणास्तव शिंदेंचा इथे भाजप पुन्हा एकदा गेम करते असंच काहीसं पाहायला मिळते. त्यामुळेच तुम्ही पाहू शकता की शिंदेंना यात काय काय गमावं लागणार आहे. मग अशात यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय आता भाजपने साताऱ्यामधून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळेच उदयनराजे विरुद्ध शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांची लढत ही पाहायला मिळणार आहे. मग यामध्ये कोणाची ताकद जास्त आहे, उदयनराजेंना शशिकांत शिंदे जड जाणार का, याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.